पण सुरुवात करूयात काँग्रेसपासून, कारण आज काँग्रेसनं एक मोठं आंदोलन देशभरात केलेलं आहे. हनुमंतजी, आज तुम्ही एक आंदोलन केलेलं आहे आणि जी परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून विशेषतः महाराष्ट्रातल्या काही मोठ्या शहरांमध्ये दिसते, उद्योग बंद पडत आहेत, व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा जवळपास ठप्प झालेला आहे. अशा परिस्थितीत तुमचा नेमका आक्षेप कशावर आहे आणि तुमचं आंदोलन आज कोणा विरोधात होतं? म्हणजे सरकार विरोधात होतं हे तर जाहीर आहे, पण काय मुद्द्यांवर होतं? 3 दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या वतीनं एक निवेदन जारी करण्यात आलं आणि हरदीप सिंग पुरी जे पेट्रोलियम मंत्री आहेत त्यांनी स्पष्टीकरण दिलं की देशामध्ये कुठलीही गॅसची टंचाई नाही, इंधनाची टंचाई नाही आणि पुरवठा साखळी सुद्धा सुरळीत आहे. घाबरायचं कारण नाही, कोणी काळजी करायचं कारण नाही. पंतप्रधान महोदयांनीही काल सांगितलं की काँग्रेसवाले अफवा पसरवत आहेत. तुमच्या माध्यमातून आणि तुमच्यासारख्या इतर चॅनलच्या माध्यमातून आम्ही बघतोय आणि आम्ही घराच्या बाहेर पडल्यानंतर आमच्या घराच्या शेजारचं हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, हातगाडीवाले असतील किंवा घरगुती गॅससाठी 8-8, 9-9 तास लाईनमध्ये उभा असलेली मंडळी असतील, आम्ही बघतोय. 60 रुपये अचानक इंधनाचे दर वाढलेले आणि एलपीजीचे दर वाढलेले आम्ही बघितले. हॉटेल आणि रेस्टॉरंटवाल्यांसाठी कुठलंही आता नवीन सिलेंडर देण्यात येणार नाही असा आदेश निघालेला पण आम्ही आणि तुम्ही बघितला, तुम्ही दाखवला. तर तुम्ही इंधन पुरेसं आहे म्हणाले होते, तुमची कुठलीही गॅसची पुरवठा साखळी जी आहे ती बिलकुल विस्कळीत झाली नाही असं निवेदन मंत्री महोदयांनी केंद्र सरकारनं दिलं होतं. मग उत्तर प्रदेशपासून, महाराष्ट्रापासून आता मी नाशिक शहरामध्ये बसलेलो आहे, तर इथल्या गॅस डीलरकडे हजारोच्या संख्येनं लोक लाईनमध्ये का उभे आहेत, का काळा बाजार होतोय, का जीवनावश्यक वस्तू कायदा तुम्हाला लावावा लागला? तुम्ही सरकार म्हणून आपल्या इंधनाच्या सुरक्षेसाठी तुम्ही गाफील राहिले. तुम्ही सरकार म्हणून आपल्या गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झालेला असताना वस्तुस्थिती लपवायसाठी तुम्ही खोटी निवेदनं देत आहात. त्याच्या विरोधामध्ये सामान्य लोकांना जी झळ बसते, 80 लाख लोक महाराष्ट्रामध्ये हॉटेल व्यवसायावर रोजगार अवलंबून आहे, त्यांच्या रोजीरोटीचं काय? घरगुती गॅस सिलेंडर आता 25 दिवसानंतर मिळणार आहे. ज्या घरामध्ये गॅस संपत आलेला आहे, ज्या घरामध्ये 5, 6, 7 माणसं आहेत, त्यांनी आता गॅससाठी कुठे जायचं? त्यामुळे एकूण सगळ्या उत्पादन व्यवस्थेवरही याची काळी छाया पडलेली दिसून येते. संभाजीनगर शहरामधले 450-500 उद्योग बंद झालेले आहेत. त्यामुळे पुरवठा साखळी जी होती उद्योगांसाठीची, कच्च्या मालापासून ते निर्यात होणाऱ्या मालापर्यंत, ही सुद्धा सगळी अस्ताव्यस्त झालेली असताना सुद्धा संसदेमध्ये हरदीप सिंगजी पुरी खोटं बोलत आहेत. कालपर्यंत वेगळं बोलत होते, आज सभागृहामध्ये ते वेगळं बोलत आहेत. तर केंद्र सरकारचा हा हलगर्जीपणा, केंद्र सरकारचं ही खोटारडेपणा आणि केंद्र सरकारनं सामान्य लोकांना जे संकटामध्ये ढकललेलं आहे, याच्या विरोधामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आज महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये रस्त्यावर होती. हनुमंत पवारजी, आता विश्वास पाठकांनी असं म्हटलेलं आहे आणि त्यांचा मुद्दा आहे की या मुद्द्याचं राजकीयकरण करण्याची काही गरज नाही. म्हणजे अशा वेळेला जेव्हा हे एक राष्ट्रीय संकटच म्हणावं लागेल, अशा वेळेला विरोधकांनी सुद्धा सरकारसोबत उभं राहिलं पाहिजे. ठीक आहे, सरकारच्या काही बाबी सुरुवातीच्या काळात चुकल्या असतील, पण पुढची पावलं सरकारने जी उचलायला सुरुवात केली, कुठे ना कुठेतरी या प्रकरणाचं एक राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. या देशामधल्या कोट्यावधी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होईल, या देशामधल्या कोट्यावधी हॉटेल रेस्टॉरंटला ज्यावेळेस टाळं लावलं जाईल आणि या देशामधले उद्योगधंदे बंद पडले जातील, त्यावेळेस त्या लोकांचा आवाज संसदेमध्ये उठवणं यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. लोकांच्या पोटाच्या प्रश्नासाठी लोकांचा आवाज बनणं हे आमचं कर्तव्य आहे. ते संविधानानं आम्हाला दिलेलं काम आहे. विरोधी पक्ष म्हणून ते आम्ही करतोय. सरकारला प्रश्न विचारले म्हणजे देशाच्या प्रतिष्ठेवर प्रश्न उपस्थित केले असं निशिकांत दुबे स्टाईल कुणीही बाकीच्यांनी समजू नये अशी विनंती. इतक्या गंभीर विषयावर संसदेमध्ये सरकार चर्चा करायला तयार नव्हतं. आमच्या लोकांना संविधानाच्या संसदेच्या समोर आंदोलन करावं लागलं आणि नंतर हरदीप सिंगजी पुरी आज बोलायला उभे टाकल्यानंतर सुद्धा निशिकांत दुबेंसारखी माणसं हे राहुलजींना नोटीस देऊ, संसदेच्या बाहेर काढू, परदेशी पैसा घेतात आणि देशविरोधी अशी बालिश विधानं करत होते. राजकारण भारतीय जनता पक्षानं करू नये, ही पहिली माझी मागणी. दुसरं माझं म्हणणं असं आहे की साठेबाजी किंवा लोकांनी पॅनिक होऊ नये किंवा डीलर आणि व्यापारी करतायत, तर सरकार या लोकांच्या मागे लपून बसू शकत नाही. ज्या वेळेस इंधन पुरवठ्याची जी साखळी आहे त्या साखळीमध्ये साठेबाजी कुठे होते, कुठे नाही होते, ही पाहणारी बारमाही व्यवस्था सरकारकडे अस्तित्वात असते. असं नाही की युद्ध चालू झालं आणि लोकांनी साठेबाजी चालू केली आणि कुठं केलं, कुठल्या डीलरला किती गॅस पुरवठा दिलेला आहे, त्याच्याकडे किती ग्राहक आहेत आणि त्यानं आज किती गॅस पुरवठा केला, त्याचे एक तासाचे आकडे हे पुरवठा मंत्र्याकडे, पुरवठा खात्याकडे असतात. त्यामुळे इथं कोणीतरी साठेबाजी केली, कोणीतरी काहीतरी नफा कमावण्याच्या दृष्टीनं ही गर्दी वाढवलेली आहे, असं बिलकुल झालेलं नाही. आता ते करता येत नाही. जुना काळ होता 40 वर्षापूर्वी, त्यावेळेस ती साठेबाजी व्हायची. गॅस सिलेंडरची साठेबाजी व्यापाऱ्यांना करता येत नाही. राहिला प्रश्न की ह्या सगळ्या अनुषंगानं आम्ही आमची जी
ऊर्जा संकट आमच्यावर येणार आहे असं म्हणून जे आंतरराष्ट्रीय कूटनीती करणं अपेक्षित होतं, परराष्ट्र धोरणामध्ये जे आपली हालचाल सगळी अपेक्षित होती ती होताना दिसत नव्हती. आजही सांगितलं जातंय सगळीकडे की हार्मुजच्या त्या खाडीमधून आपल्या जहाजांना परवानगी दिली, पण परराष्ट्र मंत्री हे बोलायला तयार नाहीत. संसदेमध्ये मोदीजी हे बोलायला तयार नाहीत. पेट्रोलियम मंत्री सुद्धा आज हे बोललेले नाहीयेत. त्या माध्यमातल्या बातम्या आहेत. आपल्या दिशेनं येणाऱ्या अनेक जहाजांवर आजही आक्रमण होतानाच्या बातम्या तुमच्याच माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतायत. त्यामुळे इराणनं परवानगी दिली तर आपल्याकडे गॅस सुरळीत येईल, नाही दिली तर टंचाई होईल, हे पुन्हा लोकांमध्ये पॅनिक निर्माण होण्याचीच बातमी केंद्र सरकारच्या वतीनं का पसरवण्यात येते. 10 तारखेचं ट्विट आहे पेट्रोलियम मंत्र्याचं. त्या ट्विटमध्ये त्यांनी कुणीही पॅनिक व्हायची गरज नाही असं म्हणतात आणि त्याच दुसऱ्या दिवशी मात्र सगळ्या देशभरातल्या हॉटेल व्यावसायिकाच्या संघटनेला ते सामोरे जातात आणि 50% गॅस तुम्हाला कपात करावीच लागेल असं सांगताना पण आम्ही बघितले. एका दिवसामध्ये जर केंद्र सरकारसारख्या एवढ्या महत्वाच्या पदावरचा मंत्री जर अशी कोलंटी उडी मारत असेल तर देशातल्या लोकांमध्ये पॅनिकनेस येणार, अस्वस्थता येणार आणि नोटबंदीमध्ये हे सरकार किती वाईट पद्धतीनं एखादी योजना आणू शकतं आणि लोकांना हँडल करण्याचं यांच्या कुठलंही प्लॅनिंग नसतं हे आम्ही नोटबंदीमध्ये बघितलं. हे आम्ही ज्यावेळेस रेमडेसिवीरच्या औषधाचा विषय आला, ज्यावेळेस कोरोनाची महासंकट आलं त्यावेळेस आम्ही बघितलं. वाहतुकीच्या संबंधाने बघितलं. सरकारवरचा अविश्वास हा आताच्या गोष्टीला कारणीभूत आहे. तो विश्वास सरकारनं परत मिळवावा यासाठी तर संसदेमध्ये आम्ही आवाज उठवतोय. त्याला कोण राजकारण म्हणत असेल तर आम्हाला त्याची फिकीर नाही. हनुमंत पवार तुमच्याकडे येतो, कारण आता त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे की आपली परिस्थिती काय बघा आणि इतर देशांचीही काय परिस्थिती बघा. मी अगदी पाकिस्तान आणि बांगलादेश बरोबर आपली तुलना करणार नाही, पण युरोपमधल्या अनेक देशांमध्ये सुद्धा गॅससाठी लाईन्स लागलेल्या आहेत. असं असताना जर हे आंतरराष्ट्रीय संकट असेल तर फक्त सरकारला दोष देऊन त्यातनं काय मिळणार आहे? इतर देशांसोबत तुलना करण्याची मला पण खूप मोठा मोह होतो. फ्रान्सनं पहिल्या दिवशी ज्यावेळेस खोमेनींची हत्या केली अमेरिकेनं, फ्रान्सनं पहिल्या दिवशी निषेध केला, स्पेननं निषेध केला, ब्रिटननं निषेध केला आणि जगभरामधल्या देशांना कोणालाही डोनाल्ड ट्रम्प असं डोळे वाटारून सांगू शकले नाहीत की तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकत नाही. ते फक्त भारताला सांगू शकले. आता सुद्धा त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला 20 दिवसाची का 30 दिवसाची परवानगी दिली असं ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स घेऊन वॉशिंग्टन डीसी मध्ये सांगितलं. आमच्या संसदेमध्ये ना पेट्रोलियम मंत्री बोलायला तयार आहेत, ना मुख्यमंत्री यायला तयार आहेत, पंतप्रधान यायला तयार आहेत. त्यामुळे दुसऱ्या देशासोबतच्या तुलनेचा मुद्दा इथं मला लागू नाही. माझं साधं म्हणणं आहे की सरकार आम्ही निवडून दिलेलं समजतो, आम्हाला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी या सगळ्याचे समर्थक म्हणून आपला देश बनतो. तर आता या इंधन टंचाईमुळे जी महागाई तयार होणार आहे त्या महागाईनं आम्ही होरपळून निघणार आहेत. सरकार काय करणार आहे पंतप्रधान महोदयांनी संसदेमध्ये येऊन सांगावं. आता ज्यावेळेस खरीप हंगाम येईल 2 महिन्यानं खताच्या सगळ्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आणि खत टंचाई अभूतपूर्व होणार आहे. कारण केंद्र सरकारनंच आदेश काढला खत कंपन्यांना की तुम्हाला आता उत्पादन करण्यासाठी आम्ही गॅस देऊ शकत नाही. त्यामुळे ह्या संभाव्य खताच्या टंचाईवर सरकार काय करते संसदेमध्ये येऊन त्यांनी सांगावं. उद्योग बंद पडलेले आहेत, रेस्टॉरंट बंद पडलेले आहेत, हॉटेल बंद पडलेले आहेत. या सगळ्या बंद पडलेल्या ज्या इंडस्ट्री आहे सगळी, त्याच्यामध्ये हॉटेलची असेल की उद्योग असतील, यांना काहीतरी सोयी सवलत द्यावी लागेल, यांना काहीतरी हातभार द्यावा लागेल. सरकार त्याच्यावर विचार करणार आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो. या चर्चेच्या माध्यमातून सरकारकडे आमची विनंती आहे की तुम्ही इतक्या मोठं संकट म्हणता, युद्ध म्हणता आणि पॅनिक होऊ नका म्हणता, पण या संकटामध्ये तुम्ही 60 रुपये एलपीजीचे भाव वाढवले. किमान ही भाववाढ तर आम्हाला तात्काळ तुम्ही द्यायला नको होता ना. ती भाववाढ तुम्ही तात्काळ मागे घ्यावी ही एक विनंती. आणि दुसरी गोष्ट की या सगळ्या गोष्टीवर सामोरे जाण्यासाठी संसदेमध्ये मोदी साहेबांनी यावं. केरळची निवडणूक आज आहे, उद्या नाही. तिथं कोण येईल निवडून, नाही येईल निवडून, हा देशाच्या एकूण आत्ताच्या इंधन टंचाई आणि जी परिस्थिती तयार झाली एवढा मोठा इश्यू असू शकत नाही. तुम्ही संसदेमध्ये बोला, विरोधकांना सामोरे जा, देशाला विश्वास द्या, नागरिकाला विश्वास द्या आणि टंचाई होणार नाही याच्यासाठी तुमचं सगळं आंतरराष्ट्रीय विश्वगुरुपद किंवा तुमचं नॉन बायोलॉजिकल जो जन्म आहे तो सगळा आमच्या भारतीय लोकांसाठी कामाला आणा. प्रचारामध्ये जाऊन तुम्ही आपल्या जबाबदारीपासून पळ काढू नका अशी आमची हात जोडून विनंती. भारताचे पंतप्रधान, आपले लाडके पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्र मोदी साहेबांची अशी काहीतरी भानगड अमेरिकेकडे आहे का म्हणून ते संसदेत बोलायला तयार नाहीत. ऑपरेशन सिंदूर झालं, सीजफायर केलं, बोलायला तयार नाहीत. टेरिफ डील, आपल्याला टेरिफ 18% लावलं, बोलायला तयार नाहीत. आपलं सध्याचा आता व्यापारी करार झाला त्याच्यामध्ये कापूस, सोयाबीन आणि मका उत्पादकांवर कुऱ्हाड कोसळली, बोलायला तयार नाहीत. अमेरिकेने एकतर्फी सांगितलं की तुम्हाला इंधन खरेदी करता येणार नाही रशियाकडून, पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. त्यामुळे पंतप्रधान जगातल्या सगळ्या गोष्टीवर बोलतात, पण पंतप्रधान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला खडे बोल संसदेमध्ये येऊन सुनवायला का घाबरतात हा आमचा प्रश्न आहे. ते ज्या दिवशी बोलतील त्या दिवशी आम्ही मान्य करू, पण आता तरी ते कॉम्प्रोमाइज आहेत हे आम्हाला सांगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.